नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आपली शेतीवाडी या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि समोर होते जरंडेश्वर महाराजांचं दर्शन। आणि हे बघा आपली शेतीची कामं चालू झालेली आहेत। हे परवा आपलं शेवंतीचा प्लॉट मोठा होता, तो रोटर केलेला आहे। वाटाणा दुखताना जळून गेला, त्यामुळे हे रोटर केलेलं आहे। आता इथं सर्वांच्या आवडीचं आपण फळ लावणार आहोत, तर त्याचं आता पुढे काम चालू झालं की मी तुम्हाला दाखवेनच। तर हा आहे आपला फाउंडेशनचा ऊस, आष्ट्यावरनं जे आपण बियाणं आणलेलं होतं तो खोडवा ऊस आहे। आणि हा 22 कांड्यावर ऊस आहे बघा। तर आपला हा ऊस आता लागणीसाठी तोडलेला आहे। आपण रोपं आणली नाहीत, आपल्याकडे चांगल्या प्रतीचं बियाणं होतं, त्यामुळं जोमदार ऊस होता, त्यामुळं आपण हाच ऊस तोडलेला आहे। आणि या ऊसाचे आपण आता लागण करत आहोत। तर आपण 3 प्लॉट या ऊसाचे लावणार आहोत, टक्कर लागण करणार आहोत। तर सरी पाडून झालेली आहे शेतामध्ये, काही कारणास्तव मला व्हिडिओ बनवता आले नाही। तर वेताळबा शेत, उभेफट शेत आणि कवटी शेत, या तिन्ही शेतामध्ये आपण ऊसाची लागण करणार आहोत। तर हे मोकाशे दाजींनी, मनीषाताईंनी हा ऊस तोडलेला आहे एवढा। हा संपूर्ण ऊस आपल्याला लागणीसाठी लागणार आहे। तर आपल्याला जे बियाणं आणायला लागणार बाहेरून किंवा ऊसाची रोपं वगैरे, एवढे 30-40 हजार खर्च होण्यापेक्षा आपला घरचाच ऊस लावतोय आपण, कारण हे फाउंडेशनचं आपलं बियाणं आहे आणि चांगल्या प्रतीचा ऊस आहे। 22 कांड्यापर्यंत हा ऊस आता गेलेला आहे आणि त्यामुळं हाच ऊस आपण घरच्या घरी आता लावतोय। तर समोर जे नारळाची झाडं दिसत आहेत बघा, हे बघा इथं जी 2 नारळाची झाडं दिसत आहेत, जिथं आपण सोयाबीन मळणीचा व्हिडिओ काढला होता, समोर तिथं आडवा ऊस आहे। त्या ऊसाच्या पलीकडे आपलं शेत आहे, तिथं ऊसाची लागण आपली कालच संपलेली आहे। तर माझी तब्येत बरी नसल्यामुळे काही व्हिडिओ काढता आला नाही। आणि आता आपण निघालोय उभेफट या शेतामध्ये, तर तिथं आता लागण चालू आहे, तर ती तुम्हाला दाखवते, चला मंडळी। तर हे बघा मंडळी, आपण आलोय उभेफट शेतामध्ये आणि उन्हामुळे आणि धुसर वातावरणामुळे जरंडेश्वर महाराज समोर दिसत नाहीत। तर हे उभेफट शेत जिथं आपण मळणीचा व्हिडिओ केला होता, पिंटू दादाची नवीन मशीन आपण दाखवली होती याच प्लॉटमध्ये मागील महिन्यामध्ये, दिवाळीच्या कालावधीमध्ये। तर हे बघा, हे अशा 4 फुटाची सरी घातलेली आपण आणि ही अशी ऊसाची मांडणी केलेली आहे। हे बघा, टक्कर मांडणी केलेली आहे। तर हे सगळं मोकाशे दाजी, मनीषाताई आणि आपले दादासाहेब यांनी आपलं सगळं काम केलेलं आहे। तर काही सऱ्या लावून झालेल्या आहेत। समोर आहे हळद आणि इथं इकडे दिसते डाव्या बाजूला माझ्या ती आहे पूनम सुनबाईंची हळद। आणि बघा इथं त्यांनी पावट्याची जाळी लावलेली आहे मध्येच बांधायला। तर आपल्याला या पावट्याच्या शेंगा खायला भेटणार आहेत। तर हे बघा मंडळी, मनीषाताई इथं उभी राहिलेली आहे लागण करण्यासाठी। ऊसाची लागण पायानं दाबून असं भिजवायच्या सऱ्या आणि कांड त्यात टाकायचं आणि पायानं कांड दाबायचं। प्रत्येक पावलावर ही लागण केली जाते। तर हे बघा, तर इथं आपलं समोर हळद आहे माझ्या चुलत भावाची, सुरेश आप्पाची। हे बघा, हा आपला फाउंडेशनचा ऊस पलीकडचा, तर हेच बियाणं आपण वापरलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपली ऊसाची लागण चालू आहे सध्या, हे बघा। तर चला, लागण होताना पण मी तुम्हाला दाखव। हे बघा मंडळी, आपल्या विहिरीचा चेंबर चालू झाला बघा। पाणी कसं आहे, पांढरं शुभ्र। आणि बघा पाटाने पाणी चाललंय, हे बघा। इथं आता हे बघा, मनीषाताई ऊस लावणार आहे आणि आता दाद्या ऊस लावतोय बघा इथं, हे बघा। बघा ऊस कसा लावतोय तो, हे बघा। ऊस हातानं सरीत टाकायचा आणि पायानं दाबायचा, अशी ऊस लागण्याची पद्धत आहे। आणि याला आपण आता मोठी पाईप ड्रिपची टाकणार आणि त्याला तोट्या लावणार, म्हणजे एका वेळेला सगळ्या साऱ्या भिजतील। दरवेळेला आपल्याला दारी बदलायची गरज नाही। ऊस असा, हे बघा, असा टाकायचा सरीत आणि तो पायानं दाबायचा। प्रत्येक पावलागडीस ऊस टाकायचा आणि तो दाबत राहायचं। अशा पद्धतीने ही टक्कर लागण आपली चालू आहे। तर बघा मंडळी,
कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? पाऊस भरपूर झाल्यामुळे आता ऊसाची लागण केलेली आहे. आपल्याला पण भरपूर आता कामं आहेत पुढं, त्यामुळं अडचणीतली जी शेतं आहेत आपली तिथं आपण ऊस लावतोय. हे बघा बघा हे बघा दादा कसा ऊस लावते ते तुम्हाला दाखवते बघा. बघितलं का? वाकणीचं काम आहे हे. कंबर घायला येते, संध्याकाळी कंबर दुखते अशाने. तर हा तरुण पोरगा आहे म्हणून काय नाही. हे बघा ऊस टाकतोय तो पायाने दाबतोय. हे बघा आपली इथं मनीषा ताई पण आता ऊस लावते बघा. बघा कांड टाकायचं आणि पायानं ऊस खाली दाबायचा पाण्यात. साऱ्या अशा थोडा वेळ पाणी जाऊ दिलं की मऊ होतात, माती मऊ होते, म्हणजे खाली ऊस चांगला दाबला जातो. वर कांडी उघडी राहिली की उन्हानं डोळे त्याचे जातात आणि ते डोळे उगवत नाहीत, त्यामुळे ऊस चांगला दाबावा लागतो. तर बघा अशा पद्धतीने बघा इकडं दाद्या पण लावतोय. तर अशा पद्धतीनं आपली लागण चालू आहे. तर चला मंडळी, कसं काय वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, म्हणजे माझे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन जरूर येईल. आणि आमच्या शेतीवाडीचा आनंद आपण शेतीवाडीचे व्हिडिओ बघण्याचा आनंद पण आपण घेत राहाल. इथून पुढे चांगले व्हिडिओ येतील आपल्या शेतीवाडीचे. चला मंडळी, सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.